आमच्या कोकणात गौरी गणपतीला खास महत्त्व आहे. गौराई मातेला महालक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं. इथलं परंपरेत गणेश उत्सव अत्यंत श्रद्धेने साजरे केले जातात. तुम्हाला माहिती आहे, कोकणात गणेश चतुर्थीच्या 6व्या दिवशी गौरी येतात. तिला गौरी आव्हान असे म्हणतात. तर गौरी ही निसर्ग देवता असून तिचं वास्तव्य विहिरेच्या ठिकाणी असतं असं मानलं जातं. नदी, विहिरी, तलावकाठी पूजा करण्याची पारंपरिक प्रथा आहे. हळद, आघाडा अशी रोपे गौरीची प्रतीक मानली जाते. पाण्याचा विडा, शेण, अगरबत्ती, रांगोळी, फुले, पाण्याचा तांब्या हे सगळं घेऊन सुवासिनी स्त्रिया पाणवठ्यावरती जातात. आपापली जागा ठरवतात आणि शेणाने सारवून छान रांगोळी काढतात. इंटरेस्टिंग म्हणजे अशी आख्यायिका सांगितली जाते की महादेव गौरीला माहेरी न जाण्यासाठी विनवणी करतात, पण गौरी मातेने माहेरी जाण्याचा हट्टच धरलेला असतो. अखेर महादेव गौरीच्या पदराआड गुप्तपणे तिच्या माहेरी येतात. 1.5 दिवस भाजी भाकरीसोबत सासरवाडच्या सेवेचा आनंद घेतात आणि गौरी गणपतीसोबत परततात. तर अशा पद्धतीने आमच्या कोकणात गौरी गणपती साजरी होतात.